भगवान बाबा हनुमान जी ले लो प्रणाम हमारा। भगवान बाबा हनुमान जी ले लो प्रणाम हमारा। महान त्यागी बाबा जुमदो जी ले लो प्रणाम। म्हणून माय बाप हो, ऋषीमुनी साधू संत सांगतात की देव आहे, देव आहे पण आहे कुठं, देव आहे कुठं। म्हणून राष्ट्रसंत एकनाथ महाराज म्हणतात की देव कुठं आहे, भाव तसा देव, आपला भाव तसा देव। म्हणून प्रथम पूजा त्या परमेश्वराची करावी लागते मायबाप हो। म्हणून आत्मा तो परमात्मा, आत्मा तो परमात्मा, परमात्मा तो परमेश्वर। म्हणून प्रत्येकाच्या शरीरामध्ये एकच आत्मा आहे मायबाप हो। प्रत्येक माणसाच्या आत्मामध्ये एकच आत्मा आहे, पण हे शरीर वेगवेगळं आहे। म्हणून भगवंताचं रूप हे एकच आहे, परंतु आपापल्या धर्मानुसार आपण प्रत्येक अलग अलग मूर्तीची आपण पूजा करत असतो। जरी भाव नसता तर आपण त्या मंदिरामध्ये जाऊन 2 अगरबत्त्या लावल्या नसत्या। म्हणजे देव आहे, देव आहे, देव कुठं कणामध्ये देव आहे। म्हणून मला काय म्हणायचं, सुंदरशी तर्ज आहे। जग घुमिया चार जैसा न कोई, मंगलमूर्ती गणनायका, मंगलमूर्ती गणनायका, सकल विश्वाच्या चालका, सतबुद्धी देई बालका, वसुता लंबोधरा। निरशून्यता निर्विकारातुनी, तेज ज्योती प्रकाशुनी, संपूर्ण सृष्टी रचिलाक्षणी, विश्वव्यापी विश्वंभरा। युगे युगे बापा भक्तासाठी, युगे युगे बापा भक्तासाठी, रूप घेऊन कोटी, उभा राहिला जगजेठी अनंत हरिहरा। गुरु बुधाजी माझे कवनासी गेले, गुरु बुधाजी माझे कवनासी गेले, बफावर निशान तो तुराच्या डोले, शाहीर जे पाल विजय गायन केले, वरदेवी वरदेश्वरा। म्हणून ऋषीमुनी साधू संत सांगतात की देव आहे, देव भगवान है, कहाँ है,
भगवान है लेकिन उसकी अपने को पहचान नहीं है। भगवान है लेकिन पहचान नाही है, म्हणून परमेश्वर आहे कुठं? ऐका माय बाप, मी आपल्या सत्ता म्हणून काय सांगतो. जग घूमिया तार जैसा ना कोई, 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 भगवंत हा आपल्या आत्म्यामध्ये कणा कणामध्ये वास करत असतो. माय बाप, कणा कणा मध्ये वास करत असतो. सूर्यामध्ये आहे, हवेमध्ये आहे. भगवंत कुठे नाही आहे? हवेमध्ये, सूर्यामध्ये. फुल जो तोडतो आपण त्या फुलाच्या कळीमध्ये, वासामध्ये, सुगंधामध्ये भगवंताचे रूप आहे, परंतु ते आपल्याला दिसत नाही. ही चैतन्य शक्ती आहे, ती आपल्याला दिसणार नाही. म्हणून काय म्हणायचं आहे मला? सब जग देखा कन में तू, सब जग देखा कन में तू, सब जग देखा कन में तू है, सब जग देखा कन में तू है, सब जग देखा कन में तू है,
या नाला फिर तू एकी आहे. भगवंत हा एकच आहे माय बापो, सर्वाचा भगवंत एकच आहे. परंतु आपापल्या धर्मानुसार आपापल्या कलेनुसार आपण वेगवेगळ्या भगवंताची पूजन करत असतो. म्हणून त्या भगवंताचं जेव्हा आपण पूजन करत असताना आपला जरी भाव असला तर तो भगवंत अवश्य आपल्या दुःखासाठी धावून येईल, दुःखासाठी धावून येईल, वेळोवेळी धावून येईल. म्हणून मला शब्दामध्ये काय म्हणायचं आहे का, कैसी है माया तेरी समझ आई, कैसी है माया तेरी समझ आई, कैसी है माया तेरी समझ आई, कैसी है माया तेरी समझ आई. बड़े खूबसूरत दुनिया बनाई, बहुत खूबसूरत दुनिया बनाई. भगवंताने असं सुंदर विश्व निर्माण केलं, असं सुंदर विश्व निर्माण केलं की कितीतरी सुंदर रमणीय स्थळ आपण बघण्याकरता जातो. म्हणजे भगवंताचा वास तिथे सुद्धा राहतो. कारण भाव तिथे देवाची संताची वाणी आचारा वाचो ते पाहिलं का कोणी माय बापो. भगवंताला आपण नाही पाहू शकत. परेश भगवंताचा स्वरूप हे परेश अपार आहे. कुणालाही त्याच्या सक्तीचा थारा लागला नाही, त्याच्या सक्तीचा थारा लागला नाही. म्हणून त्या भगवंताचं पूजन करत असताना भाव कसा असायला पाहिजे. वृक्षलता धरती पे हरियाली छाई, वृक्षलता धरती पे हरियाली छाई, वृक्षलता धरती पे हरियाली छाई, वृक्षलता धरती पे हरियाली छाई. तू मौसम के बहारों में, तू फूल के खुशबू में, तू मौसम के बहारों में, तू फूल के खुशबू में. वेदामध्ये शास्त्रामध्ये लिखाण केलं आहे भगवंताचं. भगवंताने प्रत्येक युगामध्ये आपल्या भक्तांसाठी, आपल्या भक्तांच्या सेवेसाठी कोणत्या तरी पद्धतीने रूप घेऊन आपल्या भक्तांना सहकार्य केलं. माय बाप आपल्या भक्तांना सहकार्य केलं आणि वेळोवेळी धावून आले.
कारण माझा भक्तावर कोणतेही संकट आले नाही पाहिजे असं त्या भगवंताला वाटतं. म्हणजे भगवंताची छाया कशी राहते आपल्यावर आहे का? माझ्या समोरचा शब्द काय बोलतात? माणसाने भगवंताचं पूजन करत असताना मन इंद्रियाचं राजा आहे. मन इंद्रियाचा राजा आहे म्हणून माणसाने माणसापरी वागलं पाहिजे. माणसाने माणसाप्रमाणे वागलं पाहिजे तरच भगवंताची छाया आपल्यावर राहील. अन्यथा नाही. म्हणून त्या भगवंताने आपल्या दीनदलित गरीब बांधवांसाठी प्रत्येक युगामध्ये रूप घेऊन आपल्या भगवंता आपल्या सेवकांना सहाय्य केलं. म्हणून मला काय म्हणायचं? Hare
झालं आणि तिथून आपल्या भगवंताची निर्मिती झाली. म्हणून काल ब्रह्मा असं तो आपल्याला दिसणार नाही, म्हणून तो आहे कुठं, तो परेशाकार आहे. म्हणून त्या वेदांचीही त्यांची निर्मिती झाली तेव्हा अस्तित्व नव्हतं कुणाचं, तेव्हा त्या चार वेदांची निर्मिती झाली. म्हणून मला समोर काय म्हणायचं, मानव जातीला जागृत करण्याचं काम केलं, पण कुणीही जागृत झालेलं नाही. म्हणून ही राक्षस वृत्ती आपल्यामध्ये आताही ठेवलेली आहे बाबा, आताही गेली नाही. म्हणजे जो अहंकारामध्ये घेतला असेल तो राक्षस प्रवृत्तीचा माणूस ठरवला जातो. म्हणून संगत करा सद्गुणाची, संगत करा सतगुणाची, सद्गुणाने राहाल तर माणूस चांगला घडे. म्हणून संतांचे संगत करावी. म्हणून माझं म्हणणं काय, para